pollinators. All these pictures are taken by me in the forest ecosystem. आपको इंटरनेट का पिक्चर एक भी नहीं दिखा इसमें का, बिकॉज वी आर इन द फील्ड. 13 साल से मैं कोई संडे घर पे नहीं हूँ. 13 साल में मैं संडे घर पे रहता ही नहीं है. तो आप बोलेंगे आपको बीवी बच्चे नहीं है क्या, या बीवी आपको घर को आने देती है क्या? मैंने उसको बोला है आप बॉटनी का अभ्यास करो, मैं घास का अभ्यास करता हूँ. शी इज ऑल्सो हेड डिपार्टमेंट ऑफ बॉटनी. तो मेरे साथ बच्चे रहते हैं, जब मैं छुट्टी में रहते उनको भी साथ में लेके जाता हूँ. लेकिन मेरा रिक्वेस्ट है, यू शुड बी अ गुड फोटोग्राफर, यू शुड बी अ गुड डॉक्यूमेंटर, और आप अच्छा मोनोग्राफ लिख सकता है. नेक्स्ट 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 डाइवर्सिटी ऑफ ड्रैगन फ्लाइज. नेक्स्ट नेक्स्ट हनी बीज. ट्रेनिंग प्रोग्राम में आप लोग पार्टिसिपेट करो एज ए एक्सपर्ट. नेक्स्ट नेक्स्ट बैक बैक बैक. मेरे डिपार्टमेंट में 13 स्टेट्स का अर्बियम है, 44 टाइगर रिजर्व्स का. उसका इनॉग्रेशन में ऑनरेबल एक्स वाइस चांसलर ऑफ संत गाडगे बाबा अमरावती यूनिवर्सिटी केलकर सर के हाथ से किया था इनॉग्रेशन. नेक्स्ट नेक्स्ट अवेयरनेस. आप में से कोई बता सकता है तो कोर्ट में है जो कौन है, ब्लैक कलर कोट में, ब्लैक कलर कोट में पीछे बोमन ईरानी. बोमन ईरानी नेशनल, इज अ नेशनल हीरो. ये भी समझो धोटे सर बर्डी के स्क्वायर में खड़े हो गए और बोलेंगे कि आज से कोई भी केमिकल कलर नहीं खेलेगा, कलर्स का फूल खेलो. कोई जमा हो जाएगा उनके पास. लेकिन अमिताभ बच्चन खड़े रहे वहां पे तो पूरा नागपुर एक जगह पे आ जाएगा, पुलिस भी बुलाना पड़ेगा, सिक्योरिटी भी लगाना पड़ेगा, बिकॉज दीज आर द गुड मैसेंजर्स. अवेयरनेस. तो ये पिक्चर है कोलकाता का, वेस्ट बंगाल का. अवेयरनेस, क्योंकि टाइग्रेस दिख रहा है, देवी दिख रही है, देवी का नवस करने के लिए टाइगर का शिकार किया जाता है, तो वो न करो, इसका मैसेज उसमें से दे रहा है. नेक्स्ट नेक्स्ट लेक्चर कहाँ होना चाहिए? अवेयरनेस अपना कॉलेज का ऑडिटोरियम में नहीं, अपना अवेयरनेस प्रोग्राम महाराज बाग में होना चाहिए. वहां सारा विजिटर्स आता है, ज्यादा पार्टिसिपेंट बेनिफिशियर्स ज्यादा होना चाहिए. नेक्स्ट प्लीज. पिक्चर बड़ा अच्छा है, कोई पढ़ सकता है? बॉटनी का स्टूडेंट, एनीवन फ्रॉम बॉटनी स्टूडेंट पढ़ो. बॉटनी वाले हो आप, एक में से पढ़ो, हंसी पूरी होने वाला, जोर से पढ़ो, वहां जाके पढ़ो, वहां जाके पढ़ो. इंट्रोड्यूस योर सेल्फ फर्स्ट. आप कौन हो, कौन से क्लास में से हो, पहले सबको परिचय दो आप. Myself Madhura Rajput from 3rd year Botany Department. पेड़ जल प्रदूषण रोकने में अहम भूमिका निभाते हैं. यदि किसी जल स्रोत के किनारे जामुन का वृक्ष लगाए तो पानी निर्मल रहता है. क्या समझ गए आप? क्या इन समझो यू आर प्रोफेसर, इनको बताना है, तो आप क्या ये स्टेटमेंट से क्या समझ गए आप? अगर हमें वाटर पोल्यूशन रोकना है तो हमें वाटर बैंक्स के किनारे जामुन का पेड़ लगाना चाहिए. ताली बजाओ जोर से, जोर से ताली. जामुन का झाड़ और अर्जुन का वृक्ष, ये जितने भी पानी के किनारे होंगे तो इनका जो रूट सिस्टम होता है वो एब्सॉर्प्शन का फिनोमिना करता है, और जितने भी टॉक्सिकेंट्स होते हैं फिल्ट्रेशन करने का काम करता है. और आप बोलेंगे फिर मैं बोर के बाजू में लगाऊं क्या? कल मैं रिफ्रेशर कोर्स में एक लेक्चर दिया, दोटे सर का फोन आया था, तो एक वेस्ट बंगाल से प्रोफेसर थी, सर बोले मेरे घर के बाजू में बोर है, बोले वहां में जामुन का झाड़ लगाऊं क्या? कॉमन सेंस है. अपना बोर कितना अंदर होता है? 80, 90, 100 फुट, 150 फीट, इतने अंदर मूली जा सकता है क्या? नदी के किनारे, streams along the bank of streams, along the banks of rivers, along the banks of water bodies, यदि ये झाड़ रहे तो वहां वाटर प्यूरिफिकेशन अच्छा हो सकता है. दीज आर इंपॉर्टेंट फ्रॉम केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्यू, दीज आर इंपॉर्टेंट फ्रॉम botany point of view, and these are important from ecosystem point of view. Next please.
नेक्स्ट 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 नेक्स्ट, हाँ बैक 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 बैक। लेक्चर किसका रखना चाहिए? जिसके 500 रिसर्च पेपर पब्लिश हुए उसका रिसर्च पेपर इनवाइटेड टॉक कभी नहीं रखना। लेक्चर उसका रखो कि जिसके फील्ड में वर्क किया, फील्ड ओरिएंटेड एक्सपर्टाइज पर्सन आर यूजफुल फॉर द यंग जनरेशन। वो तो रिसर्च स्कॉलर यही बताएंगे, ये जर्नल पढ़ो, कॉपी पेस्ट इधर से उधर करो और 3 दिन में पेपर पब्लिश हो जाता है, 500 रुपए दो और ये जर्नल में आपका पेपर पब्लिश हो जाता है और आपको कैश भी अच्छा हो जाता है। ऐसा नहीं, एक्सपर्ट टॉक शुड बी देयर। मेरा कॉलेज छोटा सा है, मैडम जियोलॉजी के यहाँ बैठे हैं, मैं कॉलेज का सबसे स्ट्रिक्ट प्रोफेसर हूँ, सब बच्चे मेरे को गाली देते हैं क्योंकि मैं 11:30 बजे जाता हूँ, 5:30 बजे तक गेस्ट लेक्चर में IFS का ही रखता हूँ, मैं प्रोफेसर का कभी नहीं रखता। तो मैडम को पूछ लो। तो वाई IFS ये होने से मेरे यहाँ से 2 बच्चे MPSC पास हो गए, क्योंकि IFS का लेक्चर कंटिन्यूस होने से उनसे जो मैसेज जाता है, कमिटमेंट, ड्यूरेशन, हार्ड वर्क। योगेश तापस करके रखा था, पहले MSc को आया मेरे यहाँ, सर ये करने से फॉरेस्ट में सर्विस लगता है क्या? मैंने बोला कहीं भी करने से सर्विस लगता है, BA भी किया तो भी, BCom किया तो भी, BSc किया तो भी। एनी ग्रेजुएट कैन अपियर फॉर कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन। मैं गेस्ट लेक्चर IFS का ही रखता हूँ ताकि उनको गाइडेंस उसका मिलता है। तो एक्सपर्ट टॉक नेक्स्ट। मैडम हैज गॉट लाइफ टाइम सर्विस अवार्ड फॉर टाइगर कंजर्वेशन। उनके जिंदगी में अभी तक उन्होंने 44 टाइगर्स को बचाया, इसीलिए उनको लाइफ टाइम सर्विस अवार्ड मिला। अलॉन्ग विथ मी, मेरे साथ जिस दिन मुझे सेंचुरी एशिया ग्रीन टीचर अवार्ड मिला, ये 4 देशों में से होता है, इसके लिए मैं कोई अवार्ड के लिए नॉमिनेशन नहीं किया। मैं तो घास में बैठा था, चीफ सेक्रेटरी साहब का फोन आया, आपको कल मुंबई आना है। मैंने बोला सर मैं तो जंगल में हूँ, नागपुर एयरपोर्ट आ जाओ, टिकट भेजा है मैंने, फ्लाइट में बैठो, मंत्रालय में कल 10 बजे पहुंच जाओ। आई एम वंडरिंग, अपन ने तो कोई अप्लाई नहीं किया, उसमें मेरे को 4 लाख रुपए मिला। 4 लाख रुपए में मैंने कुछ भी नहीं किया। जो लेबर्स होते उनको गम बूट, स्वेटर, टॉर्च, स्वेटर और कैप, तो चारों के चारों लाख उनके लिए दे दिए, क्योंकि इट इज नॉट फॉर मुरक्कर, सर्टिफिकेट इज फॉर मुरक्कर। नेक्स्ट प्लीज, नेक्स्ट प्लीज, नेक्स्ट प्लीज। दीज आर कोचिंग। देखिए अफ्रीका में कोचिंग ऐसा होता है, इसीलिए वाइल्ड लाइफ इज इन डेंजर। आज अपने को टाइगर बचाना क्यों पड़ रहा है? 3,500 टाइगर इंडिया में है, टाइगर तो बोल रहे, हाउ वी कैन सेव इट, उनको बचाना इज द चैलेंज। अभी आप पढ़ रहे हैं ना, चंद्रपुर में मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट सबसे ज्यादा है, भंडारा गोंदिया में कॉन्फ्लिक्ट सबसे ज्यादा है, इतना मध्य प्रदेश में भी नहीं है। अपन 25 लाख रुपए देता है आदमी को टाइगर ने मारा तो, मध्य प्रदेश 12 लाख रुपए देता है। चंद्रपुर में तो ऐसे कुछ घर है, मेरी उम्र समझो 84 है, तो मेरे को रिक्शा में बिठाया जाता है, जंगल में जाओ, टाइगर ने खाया तो ठीक, नहीं तो और बैठ के मैं दोपहर में शाम को रिक्शा भेजता हूँ, 25 लाख मिल लेते हैं। इट्स नॉट गुड हैबिटेट फॉर, इट इज नॉट गुड टेंडेंसी ऑफ ह्यूमन बीइंग। नेक्स्ट प्लीज, दीज आर द पोचिंग, ट्रेडिंग। नेक्स्ट नेक्स्ट, so back. These are the organizations working for better conservation: WWF, IUCN, EIA, UNESCO, UNEP and MAB. These are the organizations playing a great role for conservation of wildlife. I will conclude only within 2 minutes. Next please, next please. Back. Caring for nature. ये पिक्चर जरा गौर से देखिए, फिर आप बोलना है आपको। मदर बच्चों का ख्याल कर रही, जो भी फूड लाया उसको दे रही। मैं परसों के दिन, मैं नाम नहीं लेता सर, जॉइंट डायरेक्टर साहब के साथ कुछ गेस्ट आए थे, उसमें एक लेडी को बच्चा था, उसको सेल्फी निकालने के लिए, वो लेडी को सेल्फी निकालना था, फॉग में बच्चों को जमीन पर रख दिया, बच्चा रो रहा है, लेकिन उसको सेल्फी इंपॉर्टेंट था कि मेरे को क्या करना है बोले, तो मोबाइल में क्या रखते हैं अपन, स्टेटस, और एक स्टेटस दो देना पहिले पूर्व पाहिजे ना, हा म्हणजे आम्ही हे वन्य प्राण्यामध्ये आहे का असं?
म्हणजे केअरिंग फॉर हर क्रॉप्स इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट केअरिंग हॅबिटेट. नेक्स्ट, रोल ऑफ पॉलिसी मेकर्स. आज मी या ठिकाणी पोहोचलो ओनली बिकॉज ऑफ डॉक्टर प्रवीण सिंग परदेशी, चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र IAS, आणि त्यांनी मला प्रमोट केलं. आणि हाऊ टू राईट द रिपोर्ट, ये म्हणजे मी त्यांना रिपोर्ट दाखवत आहे आणि बाजूला CCF आहे, ते म्हणते रिपोर्ट कैसा बनना इनसे सीखो, रिपोर्ट कैसा बनाना इनसे सीखो. नेक्स्ट, इसके लिए हमको कुछ अवार्ड मिले. फेलिसिटेशन बाय ऑनरेबल चीफ मिनिस्टर. नेक्स्ट, सेंचुरी एशिया ग्रीन टीचर अवार्ड. नेक्स्ट, दीज आर द अर्थ हीरोज. हर एक का कंट्रीब्यूशन है वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन में. नेक्स्ट, रोल ऑफ मास मीडिया. नेक्स्ट, कुछ किताबें भी लिखे. नेक्स्ट, फेलिसिटेशन बाय ऑनरेबल एक्स फॉरेस्ट मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र ऑन द ऑकेजन ऑफ ताडोबा फेस्टिवल. नेक्स्ट, Satpura, that is Dr. Sonali Ghosh Madam, Satpura Landscape Tiger Conservation Hero Award. Next, Thank you very much. For hearing me from last 51 minutes. 51 मिनट में बात किया आपसे, और आप लोगों ने मेरे से बहुत सारी गुड चीजें सीखी. टॉपिक इज ओपन फॉर डिस्कशन. आपके मन में कुछ भी प्रश्न आहे, माझ्या ज्ञानाची शिदोरी जेवढी होती तेवढी मी वाटण्याचा प्रयत्न 51 मिनिटामध्ये करण्याचा प्रयत्न केला. कारण मी 28 वर्षाचा एक्सपिरियन्स 50 मिनिटात शेअर नाही करू शकत, बिकॉज टाइम इज लिमिटेशन. कारण मला जर लेक्चर द्यायला सांगितलं मी 3 तास देऊ शकतो, पण आपल्याला वेळ लिमिटेशन्स आहेत. कमी वेळात जेवढं जास्तीत जास्त देण्याचा प्रयास मी आपल्यासोबत करू शकलो. हंबल रिक्वेस्ट एकच आहे माझी विद्यार्थ्यांना, कमिटमेंट, डिव्होशन, हार्डवर्क. आपले टीचर्स आपल्याला जे ज्ञान देतात त्याचा रिस्पेक्ट करा, त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयास करा, आणि तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते फील्डमध्ये एक्झिक्यूट करून सोसायटीला इनबिल्ट करा. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. Sir, your passion is contagious. Your dedication, simplicity, and initiative inspire us. I promise you, we Shivajian will definitely protect our ecosystem with small initiatives. Thank you, sir. Now I request Principal Sir to felicitate our guests with shawl, shrikhar, and memento as a token of appreciation. On this occasion, because I am not a such research person, I am not a such big person, but it is a good occasion. I will give one small souvenir from me, Pench Tiger Reserve, Maharashtra, the untold story. This book is very good, having the very good experience by just like you student, botany, zoology, chemistry or life science, and these are compiled in a book. So it's a good, the untold story of Pench Tiger River is a coffee table. Thank you, Muratkar sir. हा सत्कार म्हणजे काय माहिती आहे? तुम्ही येऊ नका आमच्या कॉलेजमध्ये. No, sir, it's a token of appreciation and gratitude also. Thank you very much.
Now I invite Dr. O.S. Deshmukh sir for presidential speech. तुम्ही हा माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या संस्थेचा सुद्धा ऋणी आहे आणि ऑनरेबल प्रिन्सिपल साहेबांचा सुद्धा ऋणी. थँक्यू. मुद्दामून मराठीमध्ये बोलतो. डॉक्टर पंजाबराव ठाकरे भाऊसाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना पण अभिवादन करतो. आणि सायन्स असोसिएशन ज्या डिपार्टमेंटचे आपण घेतलेले आहे त्यानिमित्त उद्घाटक म्हणून लागलेले माझे मित्र, क्लासमेट प्राध्यापक गजानन मुरटकर, विभाग प्रमुख, पर्यावरण शास्त्र विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चिखलदरा, जिल्हा अमरावती, या सब्जेक्ट असोसिएशनच्या प्रभारी प्राध्यापक भगत पाटील मॅडम, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर बोबडे सर, महाविद्यालयातील ज्येष्ठ श्रेष्ठ विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, CLB स्टाफ, एडॉप स्टाफ आणि असोसिएशनमध्ये ज्या ज्या विभागाचे असोसिएशनमध्ये जे प्रेसिडेंट पासून मेंबर पर्यंत जे विद्यार्थी होते ते सगळे असे विद्यार्थी, मी सगळ्यांचं या निमित्त अभिनंदन करतो. सुरुवातीलाच मी असं सांगितलं की मुद्दामून मराठीमध्ये बोलतो, कारण सगळ्याच्या प्रेझेंटेशनमध्ये आणि ज्यावेळेस परिचय करून दिला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत. मी ज्यावेळेस कन्क्लुडिंग रिमार्क्स देईल मलाही असं वाटायला लागलं की आपल्या याच्यातून बऱ्याचशा गोष्टी सुटल, तर त्या सुटायला नाही पाहिजे आणि एक अनुभव जो आहे तो विद्यार्थ्यांना सांगता यावा यासाठी मुद्दामून मराठीमध्ये जे आहे ते बोलून राहिलेलं आहे. बरंचसं सुटलेलं आहे, सरांच्या याच्यातूनही सुटलं, मॅडमनी ज्यावेळेस परिचय दिला त्यावेळेस पण सुटलं. काल परवा सरांनी पत्र पाठवलं जे असं वाटलं की बाबा त्या इंट्रोडक्शन मध्ये येईल ते पण सुटलं. म्हणजे असं खूप साऱ्या आता असं इथून ज्यावेळेस जाईल म्हणजे मला असं वाटत नाही की बाबा एकही दिवस असं नसेल की सरांच्या अकॅडमिक मध्ये भर पडत नसेल. म्हणजे प्रत्येक दिवस कुठलं ना कुठलं जे अचिव्हमेंट जे आहे ज्याला आपण अकॅडमिक अचिव्हमेंट आपण ज्याला असं म्हणतो ते प्रत्येक दिवस जे आहे ते सरांच्या याच्यामध्ये असतं. आता मला असं वाटलं ज्यावेळेस समजा हे सुरू झालं म्हणजे आता असोसिएशन वगैरे घ्यायचं आहे, मग गेस्ट कोणता, महिन्यातून 5 दिवस सर नागपूरलाच असते, कधी एअरपोर्टवर असते तर कधी वनतारा जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तिथं असते. आता आम्ही दोघे जण क्लासमेट आहे, अजूनही आता 4 वर्ष झाले आमचा परिचय म्हणजे काय म्हणजे जो संबंध आहे थोडासा कमी झाला. म्हणजे मी इकडे आलो आणि सरांच्या याच्यामध्ये PG जे होतं ते बंद झालं, नाही तर मग दरवर्षी चिखलदऱ्यात जे आहे ते आमचं ठरलेलंच होतं. आणि फॅमिली मेंबर आहे म्हणजे माझा परिवार सरचा परिवार जे आहे ते सगळं म्हणजे एक आहे. तर त्यानिमित्त होतं सरांच्या गावापासून म्हणजे परिचय जो आहे तो होता. आणि मग मी भगत पाटील मॅडमला म्हटलं जर सब्जेक्ट असोसिएशन आहे तर मग म्हटलं माझे मित्र बोरकर सर आहे, बरेचदा त्यांना बोलावलं की कार्यक्रम किंवा कॉलेजमध्ये तसंच भेटी द्या. सर हो म्हणते, पण ज्यावेळेस फोन केला का आता एअरपोर्ट जस्ट आता चाललो आहे, कोलकाता चाललो, ग्वालियर चाललो, नाही तर मग फोन केल्यानंतर फॉरेस्टवाल्यांची मीटिंग आहे असं असतं. पण कधीच आमच्या 4 वर्षातून योगायोग जो आहे आता 2 वर्ष जे आहे मी नागपूरमध्ये आलो, योगायोग जो आहे तो येत नव्हता. आज या निमित्त सब्जेक्ट असोसिएशनच्या निमित्त जो योगायोग जो आहे तो आलेला आहे. सरांनी जसं सांगितलं की आणि मग काम करताना माझे पण 2-3 कामं सरांनी त्यावेळेस केले.
जसं या प्रभावामध्ये सर आले त्यावेळेस अमरावतीचे कमिशनर होते प्रवीण परदेशी, आणि मग कमिशनर म्हटलं तर मग मेळघाट जे आहे हे महाराष्ट्र लेवलला एक फेमस म्हणून ते जातं, जिथं कुपोषण आणि जिथं अशिक्षित हे सगळं समजा याप्रमाणे होतं. आणि पूर्ण अधिवेशन लागलं, नागपूरचं असो की मुंबईचं असो, मेळघाट जो आहे ते फोकसमध्ये येतं. प्रवीण परदेशी असे कमिशनर होते, ते एवढे शार्प होते, योगायोगाने त्यांनी विद्यापीठामध्ये 1-2 वर्षाचा कुलगुरूचा चान्स भेटला होता. आणि मग त्यांना हे एज्युकेशन कसं असते हे त्यांच्या लक्षात आलं. जसं आपण सहारियाच्या नावाने बोलतो, सहारिया जे आहे नागपूरला कमिशनर होते, आणि मग जे काही जे त्याच्यामध्ये जे ड्राफ्टिंग केलं हे सगळं सहारियाने केलं. आणि मग आपण असं म्हणत होतो की सहारिया जर समजा एज्युकेशन सेक्रेटरी झाले नसते तर विद्यापीठ जे कायदा तयार झाला एवढी चेंजेस त्याच्यामध्ये झाले नसते. प्रवीण परदेशीचं असो. आणि मग सरांचा कॉन्टॅक्ट आला, मग आता फिरायला जायचं आहे, शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या आहे, तर मग काय चला मेळघाट. आता मेळघाट गेल्यानंतर मग कोण सांगू शकेल मेळघाटचं जंगलाचं, तर मग पहिल्यांदा नाव येते ते म्हणजे मोरटकर सरचं. आणि मग ज्यावेळेस गेलं, पहिला अनुभव माझा असा होता की प्रवीण परदेशी फॉरेस्टवाले पूर्ण टीम इकडून तिकडे जायचं आहे, हे उतरले तलावामध्ये, फॉरेस्टवाल्याला सांगितलं या माझ्या मागं. आम्ही विचार केला याच्यातून कसं जायचं, वेगळे पोहता येते का नाही येत, आणि आपल्याला तर पोहताच येत नाही. आणि एवढं होतं तर फक्त टेस्ट करायचं होतं. म्हणजे हा असा माणूस होता की डायरी वगैरे काहीच नव्हतं, टॅबमध्ये सगळ्या नोंदी जे आहे कुठं काय आहे बिफोर टाईम जे आहे ते पोहोचत होते. त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्या मागे या. आणि हे तलावात उतरल्यानंतर फॉरेस्टवाले, PCCF, CF, BFO हे सगळं काय आता कमिशनरच जर समजा. आणि मग योगायोगाने ते मग मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव जे आपण म्हणतो ते झाले, मुख्यमंत्र्याचे पर्सनल PA झाले. आणि मग तिथून मग सरची जे आपण जे ग्रोथ जे असं म्हणतो याला मग चालना भेटली. आणि मग आम्ही तो एक अनुभव बघितला. त्याच्यानंतर बरेच जणांनी ऐकलं असेल, प्राध्यापकांनी ऐकलं असेल, पण बघितलेलं नसून असं मला वाटतं. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही मुंबईची आहे, NGO आहे. फॉरेस्टमध्ये आताच मी हे इंग्रज ज्यावेळेसपासून होते त्यावेळेसपासून सुरू आहे. तर त्याचं एक मॅगझिन निघतं, आणि त्या मॅगझिनवर जो फ्रंट पेजवर जो फोटो आला होता टायगरचा, आणि तो जो फोटो होता तर तो फोटो सरांनी दिलेला किंवा सरांनी काढलेला तो फोटो होता. दॅट इज द बिग अचिव्हमेंट ऑफ द सर. कारण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई ते याले त्याले बिट्टू सहगल ज्याचे मेन आहे ते याले त्याला जवळच करत नाही. आणि सरनं तर जंगलामध्ये कित्येकदा फक्त माझ्या सर मी ज्यावेळेस सरांसोबत जंगलात गेलो, कारण मॅडमनी मला सांगितलं होतं सरांचं बायपास जमलेली आहे, आणि डॉक्टरला सांगितलं कुठंच जायचं नाही, फक्त कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ नका, घरी आराम करा. पण सरचं एक दिवस जर बरं वाटलं तर लगेच कोणाचा फोन आला असेल, कलकत्तावरून जर समजा फोन आला असेल तर त्या फॉरेस्टमध्ये लगेच दुसऱ्या दिवशी. आणि मॅडमने मला सांगितलं की सर गेले सांगा, आम्ही तर सांगून थकलो, तुमचं ऐकत असेल तर बघा. मी सरला म्हटलं सर असंच आहे, तुमचं तब्येतलं लक्ष द्या. कारण एक दिवस तर आशेगावला परतवाड्यावरून चिखलदऱ्यावरून अमरावती ज्यावेळेस येऊन राहिले तर ब्लडची ओमिटिंग जे आहे ते झाले होते. जवळपास 1 लिटरपेक्षा जास्त ब्लड गेलं. आणि मग ते सगळं झाल्यानंतर ICU मध्ये मी मॅडमचा फोन आला, मी गेलो ICU मध्ये, सर भरती होते, फक्त पाहून वापस आलं. नंतर मग सरची तब्येत दुरुस्त झाली, आणि मग सर जे होते घरी आराम केला. मॅडमला फोन आला की सर थोडं सर्व सांगा, फिरायचं रेस्ट्रिक्शन सांगा, तुम्ही जंगलात नका जाऊ द्या, आणि मग जर जायचं असेल तर मग सर्व घेऊन या. आणि मग असं झाल्यानंतर मग माझा योग जंगलात जायचा आला. आणि मग जंगलात जात आम्ही सांगितलं कुठे चाललो, मोरटकर सर सोबत जंगलात चाललो. कोणत्या जंगलात काहीच माहित नाही. सर्व विचारलं सर कुठे जायचं, तू फक्त चाल, कुठे जायचं हे होईल माहित नाही.
घरी सांगितल्यानंतर मोबाईल पूर्ण बंद, नो रेंज इन द फॉरेस्ट. जर प्रॉब्लेम जर समजा 3 दिवस 5 दिवस जंगलामध्ये राहायचा योग आला आणि जर प्रॉब्लेम जर आला तर वॉकी टॉकीवरून कॉन्टॅक्ट जे आहे ते करायचा, असं होतं. आणि मग असं ज्यावेळेस झाल्यानंतर रंगोबिली जे फॉरेस्ट आहे इथं गेल्यानंतर जे भरपूर तुम्ही पेपरमध्ये पण वाचलं असेल, टीव्हीवर पण बघितलेलं असेल की टायगरची तस्करी जी आहे ही मेळघाटमध्ये चालत होती. तो स्पॉट जो आहे तो सरांनी मला दाखवला. कधी संध्याकाळी सांगितलं ज्यावेळेस आम्ही रेस्ट हाऊसला आलो त्यावेळेस. आपण ज्या स्पॉटला गेलो होतो हा तो स्पॉट होता जिथं टायगरची शिकार झाली होती. आणि नवीन जे फॉरेस्टमध्ये लेडीजचं जे रिक्रुटमेंट झालं DFO RFO, कारण नवीन जे रिक्रुटमेंट झालं होतं तर तिथं जो आर्टिफिशियल जे पाण्यासाठी जे टायगरसाठी जे बांधलेलं होतं तर हे लोक जे शिकार करत होते MP तून येत होते, गुजरातचे लोक होते. कारण रंगोबिली गेल्यानंतर 4 वाजताच किर अंधार असते आणि ज्यावेळेस सरनं मला तिथं नेलं म्हटलं सर 4 वाजले तिथं तो अंधार तर खूप दिसून राहिला, बांबूचं फॉरेस्ट होतं, तू फक्त चाल. आणि गेल्यानंतर मग नदी लागली आणि नंतर तिकडे पाहून नदीच्या तिकडे तर पूर्ण उजेड होता, म्हणजे तिकडे पूर्ण प्लेन होतं. महाराष्ट्र आपण जर बघितला तर पूर्ण कोर फॉरेस्ट होतं. आणि नदी जी आहे तापी नदी जी आहे, तापी नदीच्या तिकडे जर बघितलं तर पूर्ण प्लेन एरिया होता, म्हणजे कॅनोपी ऑफ द फॉरेस्ट आपण ज्याला असं म्हणतो ते पूर्ण बदललेलं होतं. आणि मग समज सांगितलं हा तो स्पॉट आहे. जे लोक येत होते रात्री झाडावर चढत होते, टायगर जर समजा पाणी प्यायला आला तर त्या याच्यामध्ये आर्टिफिशियल जे काही समजा काकड वगैरे तयार केलं याच्यामध्ये ते विष टाकत होते, टायगरला मारत होते. टायगरची मग कातडी काढून आणि जी बाई जी होती ती अमरावती रेल्वे स्टेशनवरून मग बांगलादेशमध्ये जात होती. म्हणजे जसं आपण साडी नेसतो तसे ते टायगरची जे कातडी जी आहे अशी पूर्ण, कारण बॅग नेलं हे नेलं ते नेलं तर आयडेंटिफाय होत होतं, तर ती पूर्ण कातडी जी आहे ते अंगाला हे करत होती आणि नंतर मग ती साडी जी आहे ते नेसत होती. आणि असं एकदाच नाही, असं भरपूरदा केला गेलेला आहे. आणि मग तो स्पॉट आयडेंटिफाय झाल्यानंतर नवीन जे लेडीज RFO म्हणून जी लागलेली होती आणि मग तिनं ते सगळे पकडले, ज्याच्यापाशी बंदूक वगैरे सगळ्या होत्या. हे फॉरेस्टवाले असल्यामुळे याच्यापाशी लहानशीच बंदूक होती, पण तरी रात्र त्यांनी कशी काढली त्यांचा अनुभव त्यांनी कथन केला. ज्यांना अमिताभ बच्चननी मुंबईला बोलावलं आणि अमिताभ बच्चननी त्यांचा सत्कार केला. त्याच्यानंतर दुसरा जो स्पॉट जो येतो ज्यावेळेस आम्ही जंगलात गेलो, सातपुडा टायगर रिझर्व्ह हौशंगाबादचा. हौशंगाबादचं असं होतं, आता सरांनी फोन केल्यानंतर ऍक्च्युली सरांनी माझा जो PhDचा एरिया जो होता हा फॉरेस्ट बैतूल जिल्हा असा होता. म्हणजे वाणाडोंगरी भोगाडोंगरी त्याच्यानंतर सहाणी हा जो भाग जो येतो या बैतूल जिल्ह्याला लागून होता. आणि मग फॉरेस्टची परमिशन पाहिजे होती. फॉरेस्टची परमिशनसाठी सरांनी फोन केला की तू जो कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहे त्याला तू भेट, माझं नाव सांग, तो तुला परमिशन जे आहे ते देऊन देतं. कारण त्याच्या आधी MP स्टेट बायोडायव्हर्सिटी जो बोर्ड आहे भोपाळला, ते बायोडायव्हर्सिटी स्टेट बोर्ड भोपाळ कोणतेच बायोडायव्हर्सिटी फॉरेस्टचे बोर्ड फंडिंग एजन्सी करत नाही. फक्त MP स्टेट असं स्टेट आहे की जे प्रोजेक्टला फंडिंग करतं. कारण MP मध्ये सगळ्यात जास्त जे रिसोर्सेस जे आहे ते MP मध्ये आहे आणि काम करण्याला स्कोप आहे. आणि मग ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर परमिशन त्या फॉरेस्ट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्टने दिल्यानंतर मग त्यांनी मला आय कार्ड जे आहे ते बनवून दिलं. आणि मग ज्यावेळेस फॉरेस्टमध्ये जायचं त्यावेळेस मग ते कार्ड दाखवल्यानंतर RFO DFO कोणीच अडवत नव्हते. फॉरेस्टमध्ये सगळं मग तिथचे लोकल वैद्य पकडले की मग त्यांच्यासोबत पूर्ण दिवसभर जे आहे ते घालवायचं आणि आपलं कलेक्शन जे आहे ते करायचं. तर सर MP स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डाचे मेंबर पण होते. तिथल्या ज्या मॅडम होत्या, कारण मला जो प्रोजेक्ट भेटला होता त्याने सांगितलं या मॅडमला तू माझं नाव सांगून दे. जे म्हणजे शिवराजसिंग चौहान सरांचे जे कॉन्टॅक्ट जे आहे ते त्यावेळेस मुख्यमंत्री असताना शिवराजसिंग चौहान
आणि एक फॉरेस्ट मिनिस्टर सरदारजी होते बहुतेक ते इटारसी. तर त्याप्रमाणे आणि मग तिथं गेल्यानंतर डॉक्टर वाघ आहे अमरावतीला सायन्स कॉलेजला, ते त्यांना हॉर्नबिल या बर्ड्सवर मग माझा प्रोजेक्ट झाल्यानंतर मग ते म्हणे तू नुसतं गोष्टीच करतो आणि सांगतो मुरुडकर सर मित्र आहे. तर मग प्रोजेक्ट टाकायचा आहे म्हटलं टाकून द्या सरांना सांगतो. तर त्यांना पेंच टायगर रिझर्व मधला हॉर्नबिलचा प्रोजेक्ट जो आहे हा सँक्शन झाला होता. आता सरांनी त्याचं सबमिशन म्हणजे युटिलायझेशन जे आपण म्हणतो ते केलेलं आहे. असे भरपूर टूर सरांच्या माध्यमातून केले. मटोकली पचमडी पाचचा जो एरिया जो आहे रात्री 10 वाजता आम्ही पोहोचलो. झिपरा नदीचं पात्र होतं. फोन केला आमच्यासोबत PCC DFO वगैरे त्यांची जिप्सी घेऊन राहत होते. आमच्या गाड्या तर फॉरेस्टमध्ये जात नाही, कारण ह्या पेट्रोल डिझेलच्या गाड्या ज्या आहे फॉरेस्टमध्ये अलाउड नाही आहे. फक्त त्या जिप्सी ज्या असतात त्याच फक्त अलाउड असतात. आणि मग स्वतः ड्रायव्हर कोण तर DFO जोशीमधून DFO होते गाडी चालवाले. आणि मग आम्ही इथून सामान घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं इंग्रजाच्या हातचं रेस्ट हाऊस जंगलामध्ये तुम्हाला काही भेटणार नाही. आम्ही तर म्हणतो आम्ही तर रोज ऐकतो जंगलातलं हे भेटते ते भेटते ते भेटते. तर ते म्हणे आपण शासकीय टूरवर आहे, जेवण करायचं जे काही लागत असेल ते इकडून तिकडे घेऊन जा आणि जेवण नेलं असेल वेस्टेज जंगलाच्या बाहेर आणा. कारण आता फॉरेस्टचे जे रूल्स जे आहे तेवढे स्ट्रिक्ट झालेले आहे आणि सॅटेलाइट पूर्ण कनेक्ट केलेले आहे. ते जर समजा तुम्ही बायचान्स कुठं दिस देता म्हणून तुमचं ऍक्शन जे आहे ते होऊ शकतं. आणि मग अशा याच्यामध्ये त्यांनी डॅम जिथून ते गाडी चालवली, इकडे तिकडे गवत सरांनी गवत जो टायगरचा फोटो दाखवला. शिकार केल्यानंतर जे होतं ना की तो आराम करून राहिला आणि डायजेशनसाठी गवत समजा सांगितलं हेच ते गवत आहे की टायगर शिकार केल्यानंतर ते गवत जे आहे ते खातो, असा तो होता. आफ्रिकेमधून चिता जो भारतामध्ये आता सर्व केंद्राच्या याच्यामध्ये पण गेलेले आहे. म्हणजे फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया त्याचे जे ऍडव्हायझरी बोर्ड असेल बरेचदा सरचा मला असं वाटतं की मोदी साहेबांसोबत पण त्या याच्यामध्ये कॉन्टॅक्ट जो आहे तो, कारण ग्वालियरचं जे फॉरेस्ट वगैरे जे आहे, कारण आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली सरनं सांगितलं सुरुवात केली हिस्ट्री खूप मजेशीर आहे बरं. जरी समजा टाइम झाला पण त्या गोष्टीला महत्व आहे. रंगोली गेल्यानंतर सर मला गाव दाखवलं. हे गाव आहे, या गावातले आदिवासी लोक सगळे काढायचे आहे जंगलाच्या बाहेर, कारण ते कोरमध्ये आहे. म्हणजे कुठं काढायचं टेरिटोरियल जे आपण म्हणतो, कारण फॉरेस्टचे 2 भाग पडतात. टेरिटोरियल म्हणजे शहरी भागाला लागूनचा भाग जंगलाचा, आणि जिथं माणूस जातच नाही फक्त प्राणीच आहे ज्याला आपण कोर एरिया आपण ज्याला असं म्हणतो. प्रत्येक फॅमिलीला 10 लाख सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम होती. एका फॅमिलीला 10 लाख द्यायचे. तुम्ही जंगल सोडून कोणत्या तरी शहरामध्ये जा आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जे आहे तो सुरू करा. असं एक गाव उठवल्यानंतर सरांनी मला तिथे नेलं. आता इथं आपण JCP चालवू, जे की त्यांचे घर वगैरे जे आहे हे पूर्ण प्लेन करून द्यायचे. प्लेन केल्यानंतर मग सरांचं काम सुरू झालं. तिथं म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ द ग्रासेस. सरांनी मग ग्रास जे बँक जी आहे सीड बँक तयार केली. जे की प्लांटचे जो समजा गाव खाली केल्यानंतर त्यांना शहरामध्ये व्यवसाय भेटला, काहींना जॉब भेटले. गव्हर्नमेंटने त्यावेळेस एअर होस्टेसची आदिवासींसाठी स्कीम काढली होती. म्हणजे एअर होस्टेस कोणी होणार नाही, पण आदिवासी जर असं ना पाहायला चांगली असेल तर एअर होस्टेसचं ट्रेनिंग जे आहे त्या मेळघाट मधल्या मुलींचं होत होतं लक्षात. आणि मग ते गाव ज्यावेळेस पूर्ण प्लेन केलं, मग दुसऱ्या वेळेस आम्ही ज्यावेळेस गेलो होतो सरांनी ग्रासेस जे आहे ते लावलेले ग्रासेसचे स्ट्रीट टाकून दिले आणि तो एरिया फेन्सिंग करून प्रोटेक्ट केला. प्रोटेक्ट केल्यानंतर ग्रासलँड जे आहे ते सुरुवात झाली आणि मग फूड चेनचा भाग सुरू झाला. घासले खाणारा ससा, त्याला खाणारा कोल्हा, त्याला खाणारा टायगर, हे सगळे तिथे दिसायला लागले आणि तो प्रोजेक्ट सक्सेस झाला. पहिले असं विश्वास बसून की बाबा असं होईल म्हणून,
आणि प्रोजेक्ट सक्सेस झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया यांनी मग एकमेव माणूस जो पकडला ते म्हणजे आजचे मोरटकर सर. आणि जिथे जिथे गेले पूर्ण प्रोजेक्ट जे आहे हे चिताळ सांबर हे आम्ही कितीकच पाहिले जंगलामध्ये. फोटो काढायला चान्स नाही मोबाईलमध्ये, लक्षात. कारण ज्यावेळेस हे जे मटुकली वरून ज्यावेळेस सातपुडा टायगर रिझर्व्ह मध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो रात्रीचे 10 वाजले. आता इकडून तिकडे जायचं आहे. शिप्रा नदी जी आहे, कारण मग नंतर नर्मदा नदी वगैरे लागते. जे नदीजोड प्रकल्प इंदोरचा जो सुरू झाला भारतामध्ये पहिला, तर तो शिप्रा नदीच्या याच्यात आम्ही ज्यावेळेस इकडून तिकडे गेलो, समज सांगितलं वस्तू कुठे माहित आहे, म्हटलं कोणी इकडून तिकडे चाललो बोट आहे. आणि ही ती नदी आहे शिप्रा नदी. आणि रात्रीचे 10 वाजले. फक्त फॉरेस्टवालेच ते बोट यूज करतात. इकडून तिकडे जाणं फॉरेस्टमध्ये टोटली ह्युमन बिईंगसाठी बॅन आहे, जाऊच शकत नाही. आणि मग आम्ही ज्यावेळेस इकडून तिकडे गेलो, मग रात्र झाली होती, फॉरेस्ट पाहायला भेटलो. सकाळी ज्यावेळेस उठलो 27 मूळ त्या गेस्ट हाऊसच्या पायरीवर असे बसलेले काही इकडे तिकडे फिरून राहिलेले दिसले. आणि ज्यावेळेस मग आम्ही आता सुरुवात केली तर जे हत्ती जे दाखवले होते, हत्ती जंगलात मी पहिल्यांदा बघितला त्यावेळेस. फक्त सरली मी एवढं मागं लागलो की मला तुम्ही जंगलात गेल्यानंतर वाघ दाखवा. फक्त वाघच पाहायला मी भेटला. हे जे आहे चिता वगैरे पाहायला भेटला फ्रेंचमध्ये, पण टायगर आपण ज्याला असं म्हणतो. सर म्हणजे कित्येकदा टायगर जे आहे सरांनी व्हिडिओ वगैरे दाखवले, मी बरंचसं सोडलं लक्षात. तर हे त्यामधला तो भाग होता. आणि चिता ज्यावेळेस आफ्रिकेतून भारतामध्ये ज्यावेळेस आणायला लागले आणि ज्यावेळेस ते जे ग्रासलँड इकोसिस्टीम मॅनेजमेंट जे तयार केली होती ते सरांनी त्यावेळेस तयार केली होती. सर मेंबर आहे, सरांनी सांगितलं WWF वर्ल्ड वाईल्ड फंड आपण ज्याला असं म्हणतो. आज तुम्ही वेबसाईटवर जरी बघितलं भरपूर असे प्रोजेक्ट आहे. विद्यार्थ्यांना सांगतो, स्टाफला पण सांगतो. कारण मी ज्यावेळेस सर म्हटलं एक प्रोजेक्ट झाला, सरांनी मला सांगितलं तर WWF वर जा. किशोर विठीचं तुम्ही सातपुडा फाउंडेशनचं नाव ऐकलं असेल. भरपूर सारे प्रोजेक्ट आहे, फंडिंग करते. आपण फक्त ते करत नाही. आजही तुम्हाला आज जरी तुम्ही इथून गेल्याबरोबर वेबसाईट बघा, वी आर गिव्हिंग द फंडिंग फायनान्शियल असिस्टन्स फॉर युअर प्रोजेक्ट WWF. मोजके लोक त्याचे मेंबर आहे, ज्याचे सर हे मेंबर आहे. जंगलातून जाताना आपण खाली पाहतो, कारण ते कीट वगैरे आणि ते जिप्सी असं होतं, पूर्ण सामान होतं. समजा गाडी जर एखाद्या नाल्यामध्ये किंवा पाण्यामध्ये फसली जिप्सी त्या PCCची, कारण बाकी कोणीच नव्हतं, 3 जण, आणि गेले पूर्ण त्या गुगल मॅपवरून चालले. जाता जाता गुगल मॅपनं रस्ता दाखवला आणि समोर एकदम दरी, गाडी थांबली. गुगल मॅपमध्ये रस्ता दाखवला, दरी पुढे दाखवली. मग काय वापस चला, कारण हे क्रॉस करता येत नाही. त्या गाडीमध्ये पूर्ण साहित्य, म्हणजे गाडी जरी समजा पंक्चर झाली काही झाली तर ते वेगळंच त्याच्यामध्ये ट्रीटमेंट जे आहे ते होत होते. म्हणजे असा तो अनुभव जो आहे तो येता. मग खाली आपण चालताना खाली पण चालतो जंगलामध्ये, असाच एक असा अनुभव आला. 2 मोठे झाडं, अंतर 10-15 फुटाचं, आणि त्या याच्यामध्ये स्पायडरनी त्याचं जे स्ट्रक्चर जे आहे ते होतं. कलरवाली स्पायडर, मोठ्या मोठ्या स्पायडर आपण माणसात बघितल्या. जे पक्षी जरी समजा घडून त्याच्यामध्ये आला तर पक्षाला पकडून ते त्याची शिकार करतात. आणि ज्यावेळेस मी ते खाली वर ज्यावेळेस बघितलं तर त्यावेळेस मोठी स्पायडर कलरवाली. सगळं म्हटलं वापस चला, कारण आपण खालीच पाहत होतो. म्हटलं वर तर पाहिलंच नाही, म्हटलं आता वापस चला. असा तो अनुभव जो आहे तो होता. सरांनी हे पण बायोडायव्हर्सिटी बोर्डाच्या महाराष्ट्रामध्ये पण सर आहे. भरपूर विद्यार्थी किंवा स्टाफ जे आहे हे तुम्ही प्रोजेक्ट टाकू शकता. मी सरांचे या निमित्त महाविद्यालयाचं प्राचार्य या नात्याने
धन्यवाद मानतो की सरांनी जसं सांगितलं, सरांनी मला नेहमी सांगितलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र हे नागपूर तुमच्या शहरामध्ये आहे. फॉरेस्टचं एकच कारण जो सेक्रेटरी, फॉरेस्ट सेक्रेटरी हा नागपूरमध्ये राहतो. पहिले तुम्ही बोलवा, एखादं फंक्शन घ्या, त्याच्यासोबत कोलॅबरेशन करा आणि फंडिंग एजन्सी जे महाराष्ट्रामध्ये आपण याले त्याले देतो तर तुम्ही तुमच्या कॉलेजसाठी मागा. असं भरपूर दिवसाचं होतं. आज त्या निमित्त योगायोग आला तर मी जे स्टाफ किंवा बॉटनी झुलॉजीचे स्टाफ जे आहे बघा, मी तर करू शकत नाही कारण आता इकडे आल्यानंतर तिकडे कसं थोडासा प्रॉब्लेम येतो. We are only providing the opportunity to the student for the betterment of the institute as well as the student and the staff also. There are so many financial agencies to provide the fund. आणि मग सरांनी जे पुस्तक दिलं, सरांचा मुख्यमंत्र्यांच्या हाताने मंत्रालयामध्ये ग्रासमॅन ऑफ इंडिया किंवा ग्रासमॅन म्हणून मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री होते, आता तो दुसऱ्यांदा आहे, पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो सत्कार जो आहे मुख्यमंत्र्यांच्या हाताने सरांचा तो झालेला आहे. सरांनी एक अनुभव पण सांगितला की माहिती नव्हतं, अनपेक्षित मग तिकीट वगैरे बुक केलं आणि मग मंत्रालयामध्ये वगैरे जावं लागलं. आणि हे जे पुस्तक जे टेबल बुक जे दिलेलं आहे त्याचा प्रिफिक्स जो आहे तर ते मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्वतः ते लिहिलेलं आहे. दॅट इज द ए बिग अचिव्हमेंट ऑफ द सर ऑल्सो. आणि मग या माध्यमातून जर समजा तुम्हाला जर असं वाटलं, कारण अशी व्यक्ती जी आहे कालची तशीच व्यक्ती होती बरं, बरेचसे लोक नव्हते, डायबिटीज, सर्वांना डायबिटीज पण आहे. फॉरेस्टमध्ये जाताना जंगलात फिरताना रेस्ट्रिक्शन आहे पण फुल डिवोटेड अमरावती विद्यापीठाचा टूर जर समजा चिखलदऱ्यावर केला तर कुठलाही असो, पहिले सर आणि सरच्या माध्यमातून सरचं नाव सांगितलं, चेकपोस्टवर तुम्हाला कोणीच अडवणार नाही. तर मी ज्यावेळेस जातो चेकपोस्टचे पासच फाडत नाही, डायरेक्ट गाडी मिळतो. आणि त्याने जर समोर गाडी थांबवली, नाव सांगतो सरचं, ठीक आहे सर जा, कुठे चाललो, सरच्या घरी चाललो. म्हणजे तुम्हाला नाकाई फाडायची हे तर मग पहिल्यांदा चेकपोस्टवर चेक होते 10-15 किलोमीटर आधीच. आणि मग पावती फाडा, गाडीचा नंबर द्या, नाव द्या, हे द्या. आणि तिकडे मग ज्यावेळेस एमपी लागतं, घाटांमार्गे आपण ज्यावेळेस धारणी, बल्लारशा किंवा खंडवा वगैरे तिकडे जातो, तिकडे पण चेकपोस्ट लागतात. म्हणजे आउट गोईंगचा सरचं नाव सांगितलं, कारण तुम्ही जरी तुम्हाला थोडी माहित आहे सरचं नाव आणि सरचं हे समजा, मग मला माहित आहे म्हणून मी सांगतो. आणि मग ज्या वेळेस नाव सांगितलं त्यावेळेस म्हणजे चेकपोस्टवर वाल्यांनी थांबवलं नाही, असा तो अनुभव जो आहे. मी महाविद्यालयाच्या वतीनं सरांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. विद्यार्थी स्टाफ त्यांना सांगू इच्छितो, शुभेच्छा देतो की जर समजा तुम्हाला भविष्यामध्ये MSc बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी जे की तुमचं PG झाल्यानंतर तुम्ही थांबू नका. भरपूर सारे फायनान्शियल असिस्टन्स आहे. स्वतःचा व्यवसाय बांबूची राखी जे आदिवासींनी चिखलदऱ्यात बनवली, ती राखी मोदींच्या जे त्यांचं जे घर आहे शासनाचं तिथं ती राखी पोहोचली आणि मोदींनी त्यावेळेस ती राखी स्वतःला बांबूनी बनवलेली ती राखी हाताला बांधली आणि त्यावेळेस आदिवासींची राखी पूर्ण इंडियामध्ये फेमस झाली. मोदींनी त्यावेळेस त्या राख्या परदेशात पण पाठवलेल्या आहे. असं स्किल जे आपण म्हणतो, भरपूर गोष्टी आहे. मध आहे, नंतर च्यवनप्राश आहे. च्यवनप्राश तर सांगितलंच नाही सर. आपण आपली तब्येत खराब झाली तर काय जा डॉक्टरकडे, सर्दी झाला, खोकला झाला, घे टॅबलेट. सर त्याचं नाव काय, सुपाटणी. आणि गिरी फॉरेस्टमध्ये होते, रिटायर झाले. जंगलात फिरता ज्या ती जडीबुटी भेटल्या ते आणायचे.
आणि आता पोळा येऊन राहिला, उत्तरा नक्षत्र लागते. त्या उत्तरा नक्षत्रामध्ये 2.5 दिवसाचं 3 दिवसाचं ते नक्षत्र असतं. आणि आदिवासींना वैभवानं सगळं माहीत आहे, कारण त्यांना नक्षत्राला नाव दिलं उत्तरा, असं आपण ज्याला असं म्हणतो. तर 2.5 दिवसांमध्ये जंगलामधून जे की जडीबुटी आणलेली आहे त्याच्यामध्ये निसर्गाची किमी आहे. जे की त्याच्यामधलं कंटेंट जे आहे हे 2.5 दिवसांमध्ये एवढं असते जेवढं वर्षभर नसते. आणि ते काय करत होते, मग अशा जडीबुटी जंगलातून जे आहे ते कलेक्ट करत होते. आणि मग फॉरेस्टमध्ये असल्यावर व्यवसाय करता येत नाही, पण आमचे ते ठरलेले होते. मग स्वतःच घरी च्यवनप्राश करत होते. आणि दिवाण जे आहे ते दिवाणच्या आतमध्ये बॉटल ठेवून देत होते, कोणाला दिसलं नाही पाहिजे म्हणून. मग आम्ही गेल्यानंतर सर हे 100 रुपये घ्या आणि च्यवनप्राश द्या. च्यवनप्राश आणल्यानंतर पूर्ण फॅमिलीला आम्ही देत होतो. वर्षभर सर्दी खोकला किंवा ताप अजिबात नाही. बरेच जण म्हणून सर कोविडमध्ये पण नाही, पण तुम्हाला काही होत नका, त्याला आम्हाला नाही देत आमच्यापाशी काय. म्हणजे ओरिजिनल आपण जे च्यवनप्राश जे आपण म्हणतो वर्षभर काहीच नाही. तर असं जे आहे असं खूप सारं आहे. आणि सरांनी सांगितलं की नेचर दॅट इज द गिफ्ट ऑफ द गॉड टू लर्न इच अँड एव्हरीथिंग. पुनश्च सगळ्यांना शुभेच्छा देतो. असे भरपूर सारे अनुभव आहेत. त्यानिमित्त सरांना कॉलेज पाहायला भेटलं, एक अनुभव जो आहे हा शेअर करायला भेटला. कारण वाटते तेवढं सोपं जे आहे, आपण बोलतो जंगलात जायचं आहे, पण जंगलात आपण जाऊच शकत नाही, कारण तिथं जायला जे धाडस जे लागतं, कारण तिथं गुगल मॅपही तुमचं काम करू शकत नाही. लक्षात. तर याप्रमाणे होतं. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. एक व्हिडिओ आहे 2 मिनिटाचा आहे. आवाज आहे का? एक मिनिट फक्त सायलेन्स. व्हिडिओ खूप झालेला आहे. व्हिडिओ मगाशी बोलता बोलता राहून गेला. सरांनी म्हटलं व्हिडिओ दाखवलाच नाही.
Thank you, sir, for your words of wisdom. मुरटकर सर आणि शिवाजी सायन्स कॉलेज यांच्यामधला ऋणानुबंध असाच राहावं हीच देवाचरणी इच्छा. Now we are at the last part of the event, that is vote of thanks. Gratitude is when memory is stored in heart and not in mind. It gives me immense pleasure to deliver the vote of thanks on behalf of organizing committee. I would like to express my sincere gratitude to our chief guest, Dr. J.B. Muratkar sir, who honored this function with his bundle of knowledge and information, and also for accepting our invitation. I am grateful to our principal sir, Dr. O.S. Deshmukh sir, for his word of encouragement, kindness, and continuous support. I also thank Dr. A.D. Boble sir for presence and guidance. My heartfelt thanks to convener Dr. Rupali Patil Bhagat ma'am for her contribution and tireless work to make this event a resounding success. I extend my special gratitude to all teaching, non-teaching, technical support and students for patience, listening, and making this occasion a memorable one. Once again, I thank you all for your attendance. We will conclude this program after with Rashtragit. Please stand for Rashtragit. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय जय